हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला आता बऱ्याचशा भागामध्ये एकदम उघडीप मिळत आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला 1 तारखेपासून चांगलीच उघडीप मिळणार. शेती पिकांसाठी नियोजन करण्यासाठी तुम्हाला कडक ऊन मिळणार आणि तुम्ही हं. सांगितल्याप्रमाणेच आता आपल्याला चांगली उघडीप पाहायला सुद्धा मिळत आहे सर. हं, हं, हं. तर सर आता तर बऱ्याचशा हां, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे, तो म्हणजे आता पुढील अपडेट काय राहणार? तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं चॅनल म्हणजे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूजच देणारं चॅनल आहे. हो, हं. बरोबर. आणि माझ्या हिशोबाने आजची जी रेकॉर्डिंग आहे ना, जे आत्तापर्यंत आपण अंदाज घेत नाही, तशी ती त्यापेक्षा खूप भारी असणार आहे. तुम्ही फक्त बरोबर सर. शेवटपर्यंत मला तुम्हाला काही प्रश्न सुचले तर प्रश्न मांडा. मी माझ्या पद्धतीने आता तसं बोलतोय तुम्हाला. हो, हं. हो, हो, हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आजपासून चक्क 4 दिवस आपल्या हवामान अंदाज रिपोर्टमध्ये जे काही 2000 मान्सूनचा रिपोर्ट आहे तो काढण्यामध्ये बसतो आहे बरोबर. संध्याकाळच्या पिरियडमध्ये. हो. आणि पहिल्याच दिवशी त्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे येणाऱ्या 2026 बाबत अल निनोच्याही काळामध्ये हं. काही जिल्ह्यांना अति पाऊस सुद्धा होऊ शकतो अशी टेम्परेचरच्या आणि आयओडी एनजीओच्या होणाऱ्या घटकांमुळे ते अपवाद होऊ शकतात अशी गोष्ट आहे. हो. त्याबद्दल आपण 5 मार्चला रेकॉर्डिंगमध्ये म्हणजे 6 मार्चला ती रेकॉर्डिंग तुम्हाला देणारच आहोत. बरोबर सर. आणि आता काही शेतकऱ्यांची हळद किंवा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या कामे करतात गहू वगैरे असं आणखी बरेचशा गोष्टी आहेत. हो. शेतकऱ्यांच्या राह गोष्टींचं पण काम चालू आहे. तर बरोबर. काळजी करू नका. एकंदरीत 10 ते 12 तारखेपर्यंत आभाळ वगैरे येईल पण पावसाचा धोका नाहीये. हो, हो. ठीक आहे. आणि बरोबर. काही भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला तर चक्क हा महिना जवळपास बरेच दिवस विश्रांती मिळते. म्हणजे अर्ध्याहूनही जास्त. हो. त्यामुळे पावसाचा विषय नाहीये. बरोबर. थोडे धोके आहेत. आता कुठले धोके त्याच्यामध्ये की टेम्परेचर. तुम्ही हो. बघताय दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आणि टेम्परेचरचा तर उष्णतेचे सुद्धा प्रमाण जे आहे ते 5 मार्चपासून ते चक्क 10 मार्चपर्यंतही अतितीव्र राहू शकतं. हो. हां, उष्णतेचा कडाका जो आहे ना, तर काही जिल्ह्यांना खूपच भयंकर आहे. त्या जिल्ह्यांची नावं बघा पहिले. बरोबर. गोंदिया, हिंगणघाट, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली, नांदेडसह लातूर सुद्धा आहे, बीड जिल्हा पण आहे, अहिल्यानगर पण आहे. हो. आणि त्या पाठोपाठ अतितीव्रमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, छत्रपती संभाजीनगर आहे पण थोडं मिडियममध्ये आहे. बरोबर. पण नाशिक जिल्हा हे जे काही हो. जिल्हे आहेत हाय लेवलला टेम्परेचर असणार आहे. 39 कदाचित 41 सुद्धा जाऊ शकतं. आणि बापरे! प्रामुख्यानं जाणारच आहे ज्याची गॅरंटी घेऊ शकतो असे जिल्हे आहेत जळगाव, धुळे, हो. अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा. हो. तर त्यांचा तुमचा पण भाग आहे त्याच्यामध्ये. अशा बरोबर. प्रकारच्या ह्या जिल्ह्यांची यादी ते. हो. पण ही उष्णता अति होणं आणि अशा उष्णतेचा प्रभाव चक्क 1 महिनाभर जास्त आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये जे काही हळद राहतील, जे काही कांदा असतील, त्यावेळी मात्र वातावरणामध्ये गारपिटी सदृश्य, वादळी सदृश्य पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते. आणि बरोबर. एक्झाम्पल आज मी त्या तारखा जाहीर का करत नाही. मी आठवडे जाहीर करू शकतो त्याच्यामध्ये. हो. कारण की आपला रिपोर्ट काढणं चालू आहे. मी रिपोर्ट काढत असताना त्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे 2-4 दिवस कॉल काही घेऊ शकणार नाही आता बरेच जणांचे. बरोबर. तर ह्या गोष्टींमध्ये असं आहे की पहिला आठवडा आहे, दुसरा आठवडा आहे आणि तिसराही आठवडा आहे. 3 आठवड्याच्या मध्ये पाऊस असणार आहे 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी. हो. मानलं याच्यामध्ये काही गावांना एखाद्याच आठवड्यामध्ये पडेल. पण अशी प्रक्रिया आहे की एप्रिलमध्ये खूप वातावरण खराब राहणार आहे. आणि मार्च हे 2 आठवडे आपण ठीक-ठाक सांगतोय. काही अडचण नाही. शेवटचा बरोबर. आठवडा मात्र ठीक-ठाक राहणार नाही. हो. त्यावेळेस सिस्टम डेव्हलप होऊ शकते आणि पाऊस देखील पहिल्या इतका तरी होऊ शकतो याच्यामध्ये. काही बरोबर या सर. प्रकारचे प्रश्न असतील ते घेऊ शकता तुम्ही शेतकऱ्यांचे. बरं सर, जो शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस राहणार, तर ते मग पाऊस कसा राहणार? म्हणजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे का त्या पावसामध्ये? आता काय करा शेतकऱ्यांना फक्त हाच सल्ला द्या की सध्या तुम्हाला दीर्घकाळ विश्रांती आहे. हो. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये काय परिस्थिती होते किंवा एप्रिलमध्ये किती त्रासदायक वातावरण आहे हे आपल्या रिपोर्टमध्ये सुद्धा अजून येईल. हो. सध्या तरी आपण त्या वातावरणासंदर्भात विदर्भ आणि खानदेश, पश्चिम महाराष्ट्राचा भाग वातावरण सक्रिय असणाऱ्या प्रमाणामध्ये आहे. जो वातावरण आपण शेवटच्या आठवड्यामध्ये सांगतो मार्च एंडिंगमध्ये. हो. तर सध्या काही घाबरण्यासारखी स्थिती नाही. तुमची कामे करा. आणि महत्त्वाचं हे आहे की रिपोर्ट येणं सुद्धा गरजेचं होतं. ते रिपोर्ट आता येते आपला 5 मार्चला. त्या बरोबर. रिपोर्टमध्ये आजही सांगते तुम्हाला की विदर्भ, मराठवाड्याला तरी पावसाची कमतरता राहणार नाही. ह्या पहिल्या रिपोर्टचा अपवाद निघालेला आहे. हो.
आणि तसे जसे 4 दिवस 4 रिपोर्ट निघतील त्याचं कंपॅरिझन 4 तारखेला होऊन जाईल संध्याकाळी. 3 हो, दिवसात 3 रिपोर्ट असतात ते. आणि बरोबर. 4थ्या रिपोर्टमध्ये त्याचं कंपॅरिझन होऊन जाईल आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये तो रिपोर्ट सादर करण्यात येईल 5 मार्च रोजीला. जो हो, आपण 3 वर्षापासून 5ला रिलीज करत असतो मान्सूनचा. टक्केवारी किती राहू शकते. आता अल निनोचा सावध दुष्काळ अशी भाष्य होत आहेत सोशल मीडियावरती. बरोबर. पण याच्यामध्ये आपल्याला काय साध्य होऊ शकतं किंवा खरंच त्या लेवलचा पाऊस नाही का? दुष्काळ आहे का? असे बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडले. तर ह्या प्रश्नासंदर्भामध्ये सगळे उत्तर तुम्हाला 6 मार्चला मिळेल. आता मात्र मला त्रास देऊ नका 2-4 दिवस. नक्की तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देईल. पण हं, हां, एक सतर्क राहा. एप्रिल महिना खतरनाक आहे. गारपीट वगैरे, विजांचा धोका वगैरे नक्की आहे याच्यामध्ये. बरोबर सर. हं. बरं काही सर, प्रमुख प्रश्न असतील? एक हं. शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार हे प्रश्न विचारण्यात येत आहे. पुढील अपडेटमध्ये दिले तरी चालेल. परंतु जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो म्हणजे सर, पुढचे जे काही महिने आहे म्हणजे आता मार्च, एप्रिल आणि मे, तर या हं, हं. कालखंडातनी मग गारपिटीची शक्यता राहणार का? कारण कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे गहू पीक आहे, हरभरा पीक आहे मागील आणि कांदा पीक सुद्धा आहे. तर त्या शेतकऱ्यांचे आपल्याला मी खूप. तुम्हाला मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे काय तुम्हाला पटेल अशा शब्दामध्ये सांगतो. हो, मे मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये वातावरण वादळी पावसाचं आहे. ते हो, शेवटी 2-3 तारखेच्या शेवटच्या तारखेला येऊ शकतं म्हणजे 28 असेल, 29 असेल वगैरे गोष्टी हां. हो, पण हो. वातावरण खराब होणार आहे 22 पासून पुढे. एक 22 4-5 पासून दिवस ते पुढे. वातावरण आहे. हो, पहिल्या वातावरणाचं वातावरण राहू शकतं. जिल्हे पण तेच असू शकतात त्याच्यामध्ये. रिपोर्टमध्ये ते उद्या परदेशी येऊन जाईल तुम्हाला. हो. आणि प्रामुख्याने सांगायचं म्हटलं की एप्रिल तुम्ही समजता त्या पद्धतीचा आहे. मे बरोबर. सुद्धा शेवटचे 2 आठवडे जे आहेत त्या पद्धतीचे आहे. एप्रिल हो, खतरनाक आहे सगळ्यात महत्त्वाचा. एकेकाळी असं वाटेल काही-काही जिल्ह्यांना की पावसाळा सुरू झाला काय? त्या पद्धतीचा आहे म्हणजे आहे हो. त्यामध्ये. बरोबर. आणि जे रिपोर्ट आपले मान्सूनचे निघतात एक महत्त्वाचा विषय तो पण घेऊया त्याच्यामध्ये, हो, की जून, जुलै आणि जवळपास ऑगस्टही थोडाफार कमी अधिक प्रमाणामध्ये हा तुम्हाला दुष्काळ वाटू लागेल आणि तीच बरोबर. आपल्याला टॉर्चर करणारा महिना असेल इतरांच्या माध्यमातून. बरोबर सर. जूनमध्ये पेरण्या होतील शेवटच्या आठवड्यामध्ये जे रेग्युलरी चालते रेग्युलर सुद्धा आहे. हो, जुलैमध्ये मध्यम पाऊस पडणं आता अल निनोचा सावट असल्यामुळे ढगांची संख्या कमी येणं. पण रिटर्न मान्सून जो आहे ना तो विहिरी भरल्याशिवाय राहणार नाहीये. उष्णतेचा अतिप्रभाव आणि जवळ असलेला अरबी समुद्र असेल, हिंदी महासागर असेल, इथे होणाऱ्या वातावरण बदलामुळे आयोडीन सिंगल फेजमध्ये, 2 फेजमध्ये जाणं ह्या गोष्टी आहेत. आणि त्यात एनजीओचा सुद्धा एक लाँग टर्म पट्टा देखील सप्टेंबरमध्ये चालू शकतो अशी परिस्थिती उद्भवणार आहे. कारण की टेम्परेचर तर महत्वाचं आहे. हो, हो. आणि एक तुम्हाला विश्वासाने सांगतोय तुम्ही कुठल्याही वेधशास्त्रामध्ये जा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टी समजावून घ्या, की अल निनो म्हणजे दुष्काळ नाही. तुम्हाला मी बरोबर. अल निनो कधी होता हे पण सांगतो. 2024ला अल निनो होता, 23ला होता. दुष्काळ पडलेला नाहीये. हो, त्या पाठोपाठ सांगतो तुम्हाला मी की 18-19ला पण मुसळधार जेव्हा पाऊस झाला ना त्यावेळेस सुद्धा अल निनो होता. अल निनो म्हणजे दुष्काळ नाही. हे लक्षात ठेवा. बरोबर. हं. बरं सर, आता हे कुठेही हे जर हं. हे जे पुढील तुम्ही 15 दिवस सांगत आहात, की वातावरण कोरडे राहणार, तर मग याच्यामध्ये ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळेल का आपल्याला 15 तारखेपर्यंत? हे पहा अधूनमधून ढग येतील. त्याचा धोका नाहीये महाराष्ट्राला. हो, आणि काही असेल थोडंफार जरी इफेक्ट कुठल्या एखाद्या कानाकोपऱ्याला त्याचीही पूर्वकल्पना दिली जाईल तुमच्याच माध्यमातून. 4 दिवस जरी रिपोर्ट देत असलो तरी काही वाटलं मला तर सचिन ठाकरे या टोकांची चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी वारंवार सांगत असतो आणि वारंवार सांगेल सुद्धा हा माणूस तुमच्या प्रश्नांची सगळ्यात जास्त फास्टरित्या प्रश्न विचारतो, रेकॉर्डिंग घेतो आणि माहिती सुद्धा पोटतिडकीने विचारतो आणि मी पण त्यांना देतोय. त्यामुळे सचिन ठाकरे 2.0 ला जोडले जा. लाखोच्या मी म्हणतोय मला जरी फॉलो केलं तर चालेल मित्रांनो. बरोबर. एक फॉलो अप करा. कारण की जी माहिती अपेक्षित आहे ती तुम्हाला समाधान मिळेल अशा माहिती हा मित्र घेतोय. आणि नक्कीच त्यांची माझी भेट पण लवकरच होणार आहे. हो, तुम्हाला पुन्हा एकदा जय शिवराय. बरोबर सर. आणि सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.